छत्रपती संभाजीनगर शहरात श्रीराम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर किराडपुरातील श्रीराम मंदिर परिसरात पोलिसांनी चोख आणि कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सतर्क दिसून आले। राम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त दुपारी 12 वाजता मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती। यामुळे कोणतीही चेंगराचेंगरी किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर परिसरात तसेच आसपासच्या प्रमुख मार्गांवर पोलीस तैनात करण्यात आले होते। या बंदोबस्तासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। वाहतूक व्यवस्थापनासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली होती, तर गर्दी नियंत्रणासाठी बॅरिकेडिंग करण्यात आले होते। मंदिर परिसरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून सतत नजर ठेवण्यात येत होती। विशेष म्हणजे संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तसेच दंगल नियंत्रण पथक आणि त्वरित प्रतिसाद देणाऱ्या पथकांना देखील सज्ज ठेवण्यात आले होते। रामनवमीच्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस पूर्णपणे दक्षता घेत आहे। राम मंदिराच्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आणखीन राम मंदिर आहेत त्या ठिकाणी सुद्धा बंदोबस्त डिप्लॉय केलेला आहे। शहरामध्ये ज्या ज्या शोभायात्रा आहेत, रॅलीज आहेत त्याचाही बंदोबस्त लावलेला आहे। एकूण 4 DCP, 7 ACP, 31 PI, 62 API PSI आणि जवळपास 1500 लोकांचा बंदोबस्त लावलेला आहे। या व्यतिरिक्त SRPF ची एक कंपनी आहे, दंगा काबू योजनेचे पथक आहेत। त्याचबरोबर आम्ही महत्त्वाच्या भागामध्ये काही फिक्स पॉईंट लावलेले आहेत। ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये ड्रोन पेट्रोलिंग लावलेली आहे आणि सर्व जी काही आमची बंदोबस्ताची तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि शहरामध्ये रामनवमीचा उत्सव अतिशय शांततेमध्ये पार पडेल याची निश्चित आम्हाला खात्री आहे आणि सर्वांना रामनवमीच्या आमच्या पोलीस दलाच्या वतीने शुभेच्छा।